संपूर्ण टीमने खूप चांगलं काम जे आहे एक संवेदनशील विषय घेऊन हा चित्रपटाची निर्मिती केलेली आहे। मी अशा चित्रपटाचे डिरेक्टर पाटील मॅडम आणि त्याचबरोबर प्रोड्युसर आणि डिरेक्टर दोघेही पाटील आहेत, अद्वैता पाटील मॅडम आणि त्याचबरोबर दीपक पाटील आणि त्यांच्या सगळ्या टीमचं मनपूर्वक धन्यवाद आणि अभिनंदन करतो की ज्या आशा वर्कर्स या पूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या परिवाराची काळजी न करता पूर्ण महाराष्ट्राची काळजी करतात, प्रत्येक महिलेची काळजी करतात, लहान मुलांची काळजी करतात, गावोखेड्यापर्यंत आरोग्य सेवा कशी पोचेल याच्यावरती दिवस रात्र काम करतात। महिला मृत्यूदर आणि बाल मृत्यूदर या महाराष्ट्रामध्ये असेल किंवा देशामध्ये असेल कमी करण्यामध्ये सर्वात मोठं योगदान जे आहे आशा सेविकांचं राहिलेलं आहे। आशा सेविकांवरती चित्रपट बनवणं मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे। या सगळ्या टीमचं पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि या टीम मला वाटतं या चित्रपटाने अगोदरच 4 महत्त्वाचे महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार देखील मिळवलेले आहेत। हा चित्रपट येणाऱ्या डिसेंबरमध्ये सर्वत्र प्रदर्शित होणार आहे। हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गेला पाहिजे। आपल्या माध्यमाने देखील मी सगळ्यांना आवाहन करतो की आशा सेविकांचं जे योगदान आहे महाराष्ट्रासाठी ते योगदानाची कथा हे प्रत्येक गावोखेड्यावरती जे आहे हे पोहोचली पाहिजे। त्याच्यासाठी देखील मी सगळ्यांना आवाहन करतो, नक्की आपण हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर हा पाहावा आणि आशा सेविकांचं या महाराष्ट्रासाठी काय योगदान आहे या चित्रपटातून जे आहे ते आपल्याला बघायला मिळेल। अरे बाबा आज वेगळा टॉपिक आहे, पॉलिटिकल रोज। धन्यवाद सर। आज सरकारने एक GR निघालाय की मराठी सिनेमांसाठी स्क्रीन्स मिळत नाहीये, स्क्रीन्स मिळणार आहे। निर्माते आणि स्क्रीन मेकर्स हे एकत्र कमिटी केली सुशांत शर्मा सगळे। मला वाटतं हा खूप मोठा निर्णय आहे की नेहमी जे आहे महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये मराठी चित्रपटांसाठी योग्य स्क्रीन्स जे आहेत ते मिळाल्या पाहिजे। एक त्याचा कोटा असला पाहिजे, रेशो असला पाहिजे आणि त्याच्यासाठी खूप वर्षापासून सगळे निर्माते असतील त्याचबरोबर डिरेक्टर असतील हे सगळे फॉलोअप करत होते आणि आज महाराष्ट्र सरकारच्या माध्यमाने देखील एक चांगलं पाऊल जे आहे ते उचललं गेलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील मराठी कलाकारांना त्याचबरोबर चित्रपट सृष्टीतील सर्वच लोकांना एक चांगलं ह्या स्क्रीनिंगच्या माध्यमाने किंवा स्क्रीन्सच्या माध्यमाने जास्तीत जास्त मराठी चित्रपट निर्माण झाले पाहिजे। आज आपण पाहतो की हिंदी फिल्म इंडस्ट्री खूप मोठी झालेली आहे, टॉलिवूड फिल्म इंडस्ट्री खूप मोठी झालेली आहे। मला वाटतं एका छोट्या पावलाने देखील, एका छोट्या स्टेपने देखील येणाऱ्या काळामध्ये मराठी चित्रपट सृष्टीमध्ये अजून चांगले चित्रपट जे आहे ते बनतील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।